असा शोकप्रस्ताव मांडावा लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. अजितदादा आपल्यात नाहीत याची मला खंत. संपूर्ण सभागृह दुःखात. मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत अजितदादांबाबत शोकप्रस्ताव. महाराष्ट्राने दादांच्या रूपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला. अजितदादांनी पहिल्यांदा आपलं टायमिंग चुकवलं. मुख्यमंत्र्यांनी शोकप्रस्तावाच्या वेळेला व्यक्त केलं दुःख. दावोसमधून राज्यात 30 लाख कोटींची गुंतवणूक. महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत अग्रेसर. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेला अभिभाषणात राज्यपालांची माहिती. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचं महापालिका आयुक्तांना पत्र. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी खासगी बांधकामांना किमान 1 आठवड्याची स्थगिती देण्याची मागणी. शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा. सध्या शरद पवारांची तब्येत उत्तम. सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असल्याची डॉक्टरांची माहिती. तर पुढील 48 तासात पवारांना डिस्चार्ज मिळणार. बीडमध्ये न्यूज 18 मराठीचा मोठा इम्पॅक्ट. छतावरती मंडप टाकून घेण्यात आलेल्या परीक्षेप्रकरणी केंद्र संचालकावरती निलंबनाची कारवाई. अभिषेक राऊतांची उपसंचालक पदावरून हकालपट्टी. मुंबई पुणे महामार्गावरती गॅस टँकरचा अपघात. खंडाळा टनेलजवळ टँकरचा ब्रेक फेल झाल्यामुळे झाल्याची घटना. अवघ्या 15 मिनिटात टँकर हटवल्याने मोठा अनर्थ टळला. मराठवाड्यासह नागपूर, भंडारा, गोंदियासह कोकणात अवकाळी पावसाची हजेरी. ऐन उन्हाळ्यात आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. दुपारच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गत्रे. अधिवेशनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभेच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव सादर केलेला आहे. यावेळेला त्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादांचं निधन हे केवळ राजकीय पोकळी निर्माण करणारं नाही, तर सर्वांसाठी एक मोठी वैयक्तिक हानी असल्याचं दुःख त्यांनी व्यक्त केलेलं आहे. असा शोकप्रस्ताव मांडावा लागेल असं कधीच विचार केलेला नव्हता, असंही मुख्यमंत्री म्हणालेत. दुर्दैवाने अजितदादा आपल्यात नाहीत ही खंत असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. अजित पवार हे कठोर निर्णय घेणारे अर्थमंत्री होते, परंतु लाडकी बहीण योजनेसारख्या जनहितकारी निर्णयांसाठी ते वित्त विभागाच्या अपेक्षा यांना सुद्धा त्यांनी जुमान दिलं नाही, आक्षेपांना सुद्धा जुमान दिलं नाहीये. आणि या योजनेनंतर त्यांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घालण्यास सुरुवात केली होती आणि ते इतरांनाही घालण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. फडणवीसांनी अजित पवारांना एक सच्चा मित्र आणि सहप्रवासी होते, त्यांच्याशी भावनिक नातं निर्माण झालं होतं, असंही मुख्यमंत्र्यांनी शोकप्रस्तावाच्या वेळेला बोलताना सांगितलं. त्यांच्या अचानक निधनामुळे मनाला प्रचंड वेदना झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अजितदादांसारख्या एका सच्च्या मित्राचा, सहप्रवासाचा असा मृत्यू होणं ही खरं म्हणजे केवळ राजकीय हानी नाही, तर आपल्या सर्वांच्याच अंतःकरणाला प्रचंड वेदना देणारी अशा प्रकारची बाब आहे. आपण असं म्हणतो की काही गोष्टींवर काळ केवळ हे औषध असतं, पण तरी देखील कितीही काळ गेला तरी काही वेदना या मात्र कमी होत नाहीत. अशा प्रकारची निश्चितपणे ही एक वेदना असणार आहे. आणि ज्या व्यक्तीकडे समाज आणि संपूर्ण क्षेत्र भविष्याच्या दृष्टीनं पाहत आहे, असा व्यक्ती ज्यावेळेस निघून जातो त्यावेळी खऱ्या अर्थानं पोकळी निर्माण झाली हा जो शब्द आहे, त्या शब्दाची व्याख्या काय आहे हे आपल्याला लक्षात येते. कारण तो असा क्षण असतो की ज्यावेळी आपल्याला लगेच लक्षात येतं की आता अशा प्रकारचे अजितदादा दुसरे होऊ शकत नाही. त्यामुळे ही जी पोकळी आहे ही पोकळी भरून काढणं हे अत्यंत कठीण आहे. जवळपास 1 दशकापेक्षा जास्त काळ, ते तर सोबत कदाचित उशिरा आले आमच्या, पण 1 दशकापेक्षा जास्त काळ अतिशय आमची जवळीक होती, अतिशय चांगली मैत्री होती. त्याच्या आधी देखील आमची, कारण मी 99 साली आलो, त्यानंतर दादांची ओळख झाली, संबंध आणले
पण मी असं म्हणेन की साधारण 2014 नंतर एक भावनिक नातं हे दादांशी तयार झालं. दादांची एक सवय होती, कुठलंही काम हे त्यांच्या कागदावर लिहिलेलं असायचं. 2-3 ओळींमध्ये काय बोलायचं हे लिहिलं असायचं आणि ते परफेक्ट तेवढंच आपल्या कामाचं दादा बोलायचे. त्यामुळे ते कामाचं एक 5-10 मिनटं झालं, त्यानंतर 30-40 मिनटं आम्ही वेगवेगळ्या विषयांवर, भविष्यात काय, बजेटमध्ये काय, अशा गप्पा मारल्या. जवळपास पाऊण एक तास आम्ही त्या ठिकाणी एकत्रित होतो आणि त्यानंतर दादा त्या ठिकाणून गेले. त्यावेळेस खरं म्हणजे ही पुसटशीही कल्पना नव्हती की कदाचित तीच आपली शेवटची भेट ही दादांशी ठरेल आणि दुर्दैवाने तसंच झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. ज्यावेळेस 2019 नंतर मी विरोधी पक्षनेता झालो, ते इकडे आले, ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. पण आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल की इथनं भाषण करताना ते माझा उल्लेख मुख्यमंत्री म्हणूनच करायचे. मग प्रत्येक वेळी मग त्यांना आठवण करून द्यावी लागायची की मुख्यमंत्री नाही, विरोधी पक्षनेता. आणि मला असं वाटतं की त्यानंतर कदाचित त्यांचे ते शब्द जे आहेत ते सत्य झाले. आम्ही एकत्रित आलो, आम्ही दोघेही उपमुख्यमंत्री झालो. नंतर मी मुख्यमंत्री झालो, पुन्हा शिंदेसाहेब आणि ते उपमुख्यमंत्री झाले. हा सगळा वक्तशीरपणा, हे सगळं घड्याळाच्या काट्याने चालणं, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी पहिल्यांदाच दादांनी टायमिंग मात्र चुकवलं. आणि ते टायमिंग म्हणजे ज्यावेळेस राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग दादा खेळतील हे आपल्या सगळ्यांना दिसत होतं. अशा परिस्थितीमध्ये त्याने पहिल्यांदा जीवनाचं टायमिंग चुकवलं आणि त्याची हळहळ ही आपल्या सर्वांना नेहमीच राहील. खरं म्हणजे दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र तर हळहळला आहेच, पण निश्चितच त्यांच्या कुटुंबांना, सुनेत्रा बहिणींना जे काही दुःख झालं असेल ते आपण सगळे समजू शकतो. पण या बिकट परिस्थितीतही बहिणींनी अतिशय धीरोदात्तपणे या ठिकाणी त्यांचं कार्य पुढे नेण्याकरता कठोर निर्णय घेतला आणि अत्यंत संयमी आणि घरंदाज पद्धतीनं आज ज्या पद्धतीनं त्यांनी हे सगळं जे काही कार्य आहे ते हातामध्ये घेतलं आहे, ते कार्य त्या पेलतायत. निश्चितपणे आपण सगळे लोक आणि आपल्या सद्भावना या त्यांच्या पाठीशी आहेतच. तर अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री पदाची क्षमता होती, महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री मिळाला असता अशी भावना मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली. तर महाराष्ट्राने अजितदादांच्या रूपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. अनेक वेळा ते असं म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल, पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील. अशा पद्धतीनं अनेक वेळा गमतीने ते म्हणायचे. आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेवर हॅड. एक जो चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता तो अजितदादांच्या रूपानं आता आपल्यामध्ये नाही.